श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज सकाळ सकाळ ना आता कोंबड्या सोडलेल्या आहेत चरण्याकरता या बागामध्ये, कारण की काल पण सकाळ सकाळ ना पाऊस येत होता, जास्त नव्हता येत, रिमझिम येत होता, पण त्याच्यामुळे ना कोंबड्या नव्हत्या सोडल्या। काल गोकुळ अष्टमी होती आणि दिवसभर थोडा थोडा येतच होता पाऊस, त्याच्यामुळे ना आता आहेत ना कोंबड्या चरायला सोडलेल्या आहेत। आता हा आमचा सीताफळाचा बाग आहे आणि त्या बागामध्येच आहेत ना मोकळ्या चरण्याकरता सोडतो। कधी मध्ये ना एक दोन चक्कर मारावं लागते, जेणेकरून आहे ना जास्त लांब नाही जावा। आता यांना आहे ना सवय लागलेली आहे इथं बागातल्या बागातच चरायची, पण वरचे एक दोन वावरं आहेत ना त्यांच्यामध्ये ना पेरणी केलेली आहे, काही डाखळं लावलेली आहे, काही आता करडी टाकलेल्या आहेत। मग त्याच्यामुळे आहेत ना ह्या वरच्या मोकळ्या वावरात जातात, मग एक दोन चक्कर मारली की मग परत खाली येतात आणि आता आहे ना कशा बागात चरतात आहेत। आता ही थोड्यापासूनच सुरुवात केलेली आहे मी, जवळजवळ आहे ना पहिल्यांदा 2 कोंबड्या घेतल्या होत्या आणि 2 कोंबड्या बसवल्या होत्या आणि त्याच्यातून आहे ना जवळजवळ 28 पिल्लं निघले होते, पण त्याच्यातून आहेत ना 5-6 पिल्लं मेले आणि आता 20-21च पिल्लं आहेत। नंतरून आहेत ना जशी जशी भेटन तशी तशी ना 1-1, 2-2 करून अशा कोंबड्या घेतलेल्या आहेत। जवळजवळ आता 6 कोंबड्या झालेल्या आहेत आणि आता 21 पिल्लं आहेत। तरी पण आहे ना आता मी एक कोंबडी ना बसवलेली आहे, आता ती पण एवढ्या आहे ना 7-8 दिवसात आहे ना म्हणजे अंड्यातून पिल्लं निघते। आमचं घर आहे ना इथं आहे आणि एक वावरमध्ये सोडून आहे ना हे कोंबड्यांचं शेड केलेले आहे, जेणेकरून आहे ना कोंबड्यांची जी विष्टान घाण राहते ना त्याने आहे ना वास नाही यावा आणि घरच्यांना पण त्रास नाही व्हावा, म्हणून आहे ना हे सीताफळाच्या बागातच नियोजन केलेलं आहे की इथं जर शेड केलं तर बागामध्ये आहे ना यांना मोकळ्या राहत्या, बंदिस्त काही ठेवता नाही येणार। फक्त आहे ना दुपारचं थोड्या वेळ ना आम्ही ह्या शेडमध्ये कोंडतो, नाही तर सकाळ संध्याकाळ आहे ना 2 टाईम कोंबड्या मोकळ्याच असतात। कारण की आणि एखादाही जो धंदा करायचा म्हणला ना त्याच्यातलं आहे ना थोडं बेसिक नॉलेजच पाहिजे, जेणेकरून आहे ना आपल्याला पुढे जाऊन आहे ना त्रास नाही झाला पाहिजे। आता आहे ना काहींचं म्हणणं मला पण आहे की तू विकत पिल्लं आण आणि ते सांभाळ आणि ते जवळजवळ 2 ते 3 महिन्यात विकता येतात, पण त्यांना आहे ना 7 दिवस लसीकरण करावं लागतं, लाईटीची सोय लागते। आता इथं आहे ना रानातली लाईट आहे आम्हाला, जेणेकरून आहे ना 8 दिवस आहे ना दिवसा लाईट राहते ना 8 दिवस दिवसा लाईट नसते, मग त्यावेळेस आहे ना त्याला ते गॅस आणणं किंवा गरम शेड ठेवणं हे काय माझ्याच्याने परवडणार नाही आहे। त्याच्यामुळे ना मी गावरानच कोंबड्या केलेल्या आहेत आणि गावरान कोंबड्या केल्या ना मग त्याचं दुखणं भाणं काही कळतं आपल्याला, हळूहळू ते ना मोठं म्हणजे हळूहळूमधून आहे ना शिकता येतं। आता ह्या कोंबड्यातल्या आहेत ना मी काही जवळजवळ 28 पिल्लंमधून आहे ना 5-6 पिल्लं मेले, 1 पिल्लू मांजरीने खाल्लं, तर याच्यात माझं काही नुकसान झालं, पण ती घरी बसवलेली होती कोंबडी मी 10 रुपयाच्या अंड्यामधून, मग ती मला काही एवढं तोटा झाला नाही आहे। पण जर तेच पिल्लू मी जर 40-50 रुपयाला पिल्लू आणायचं आणि ते जर पिल्लू माझं जर 1-2 महिन्याने ना कुत्र्या मांजरांनी खायचं, नाही तर काही दुखणं भाणं आलं तर ते मरायचं, मग ते तोटाच आहे मला। मग त्याच्यामुळे ना म्हटलं हळूहळू आहे ना आपण हेच घरीच कोंबडी बसून अंड्यातून पिल्लं काढून आहे ना मग कळलं आपल्याला दुखणं भाणं आजार काय राहतो आणि त्याच्यातूनच मोठं करायचं चाललेलं आहे। पहिल्यांदा माझ्या बहिणीने ना एक गावरान कोंबडी दिली होती आणि दुसरी एक गावातच विकत घेतली आणि मला काही पहिल्यांदा गावरान आरमधली काही फरक नव्हता कळत, पहिल्यांदाच केलं होतं घरात, पण कधी काही कोणी कोंबडी पालन केलं नव्हतं। आणि मग ती मला कोंबडी ना त्यांनी आरची दिली, म्हटले गावरान आहे आणि जास्त मोठी कोंबडी दिसली मला, मग मी म्हटलं बहिणीने मला तर बारीक कोंबडी दिली, पण यांनी लय भारी मोठी कोंबडी दिली आणि कमी पैशात दिली। आणि ज्यावेळेस ती कोंबडी बसवली पिल्लं निघले अंड्यातून, त्यावेळेस ते पिल्लं आहेत ना ते पिल्लं पण आरचे निघले, काही काही गावरांचे निघले, अंड्यात पण फरक झाला माझ्या। आणि नंतरून कळालं मला की आता ह्या क्षेत्रात पडलोय आपण तर गावरान कशाला म्हणतात, आर कशाला म्हणतात, आणि मग आता थोडं थोडं कळायला लागले की जेणेकरून आहे ना गावरान कशाला काय म्हणतात। आता याच्यातले आहेत ना हे पिल्लं सगळे आहेत ना गावरान आहेत। आता ही जी तुम्हाला जर माझे असेच गावाकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा। श्री स्वामी समर्थ।